मंडळी, अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात दूध भेसळी विरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांचे नाव सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. काही प्रसार माध्यमांमध्ये तर बीड मधील आमदाराची पत्नी किंवा बड्या नेत्याची पत्नी असा उल्लेख करत नाव न घेता प्राजक्ता धस यांच्यावरती गंभीर आरोप केले गेले. पुणे जिल्ह्यातील एका दूध पावडर तयार करणाऱ्या प्लांट चालकाला भेसळयुक्त दूध स्वीकारण्यासाठी बीड मधील एका बड्या नेत्याच्या पत्नीने फोनवरून दमदाटी केली. कारण संबंधित प्लांट चालकाने सुरुवातीला हे दूध नाकारलं होतं, पण दबावानंतर ते दूध स्वीकारावं लागलं, अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान आष्टी तालुका सहकारी दूध संघाच्या संचालिका तसेच महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ अर्थात महानंदच्या संचालिका असलेल्या प्राजक्ता धस यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. कोणतेही ठोस पुरावे नसताना केवळ संशय निर्माण करून बातम्या पेरल्या जात आहे आणि त्यातून आपली प्रतिमा मलिन केली जाते, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता दुसऱ्या बाजूला याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी थेट विधानसभेत प्रश्न मांडून या मुद्द्याला हवा दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच संबंधित व्यक्ती कोण आहे, ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे देखील सरकारने स्पष्ट करावं, अशी अपेक्षा देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी सभागृहात कोणत्याही आमदाराचं किंवा आमदाराच्या पत्नीचं नाव घेतलं नव्हतं. पण आता जयंत पाटील यांनी केलेले आरोप आमदार सुरेश धस यांनी स्वतःवर ओढावून घेतले की काय, अशी चर्चा सुरू झालीय. कारण जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही, अशा शब्दात सुरेश धस यांनी इशारा दिला. तसेच पुढच्या अधिवेशनात तुमची सगळी कुंडलीच काढतो असं म्हणत एका प्रकारे धमकी सुद्धा दिलीये. त्यावेळी आता दोन नेत्यांमधील वाद टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. पण जयंत पाटील विधानसभेत बोलताना नेमकं काय म्हणले होते आणि त्यावर आता आमदार सुरेश धस कशा पद्धतीने आक्रमक झाले, त्यांनी जयंत पाटलांवरच कोणते गंभीर आरोप केले, याचीच माहिती पुढील काही मिनिटात मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात ते दणका. मंडळी, काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील मंचर येथे मोठी कारवाई केली होती. त्यावरून दूध भेसळीच्या या प्रकरणाचे धागेदोरे बीड जिल्ह्यापर्यंत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 10 जुलैला दूध भेसळीच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा पार पडली. त्यात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता बीड मध्ये एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले. विधानसभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील नामांकित दूध डेअरीवाल्यांची मीटिंग घेतली. एफडीएच्या पुण्यातील ऑफिसमध्ये ही मीटिंग झाली असेल. त्यात सगळे दूध डेअरीवाले आले होते. त्या मीटिंग मध्ये तुकाराम मुंढे बोलले की चुकीचं दूध तुम्ही घेऊ नका. त्यावर डेअरीवाल्यांनी मीटिंग मध्ये जाहीर सांगितलं की बीडच्या कोण्या एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना विचारलं पाहिजे की कुणाचं नाव त्यांनी घेतलंय. मोठमोठ्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्यासाठी दबाव येतो. त्या संदर्भात लेट्सअप नावाच्या चॅनलने बातमी लावली तर त्याच्या संपादकाला या आमदाराच्या बायकोने फोन लावून धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. ती कोणत्या आमदाराची बायको आहे, यासाठी कुणाचा आशीर्वाद आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी, अशा शब्दामध्ये जयंत पाटील यांनी आरोप करत चौकशीची मागणी सुद्धा केली. पण त्यांचा रोख नक्की कुणाकडे होता, बीडमधील तो आमदार कोण, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. दरम्यान जयंत पाटील यांनी नाव न घेता आरोप केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमदार सुरेश धस यांनी ते आरोप स्वतःवर ओढावून घेतल्याचं बोललं जात आहे. सोमवारी सुरेश धस बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावर आले असता माध्यमांनी त्यांना जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला. त्यावर बोलताना धस म्हणाले की त्यांनी हा असा जावई शोध लावलाय, पण माझ्या पत्नीने कुणाला फोन लावला नाही. तसेच आमचा धंदा कोणत्या संपादकाला फोन लावून धमकी द्यायचा नाहीये. एक वेळा माझा जरी असला तरी माझ्या पत्नीचा तसा स्वभावच नाही. आमचा तालुका दूध संघाचं दूध पुण्याला जात नाही, तर आमच्या स्थानिक विरोधकांचं दूध पुण्याला जातं. त्यामुळे त्यातील एखाद्या आमदाराच्या पत्नीने फोन केला असावा. पण जयंत पाटलांना फार छंद लागलाय दुसऱ्यांना डिचवायचा, पण त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सहज डिचवायचा माणूस नाहीये. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंगी तिकडे चालवायची, इकडे बीड मध्ये नाही. तुम्हाला पाहून बाकीचे लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणाऱ्यातले नाहीये.
देवाने तुम्हाला जेवढं डोकं दिलंय त्यापेक्षा 1% आमच्या देवाने आम्हाला जास्त डोकं दिले, अशा शब्दामध्ये आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटलांना उत्तर दिलं. याशिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर देखील सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीत जिओ टॅगिंगचा GR काढला गेला आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची मोठी लूट झाली. हा नेमका काय प्रकार होता हे पुढच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी मी सर्वांसमोर आणणार. तसेच महालक्ष्मी सारखी संस्था नेमकी कुणाची आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कुणाच्या नावावर आहे, त्या संस्थेमध्ये कुणाचा किती वाटा आहे आणि तिचे डायरेक्टर कोण आहे, ही सगळी माहिती आणि कुंडली मी येत्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाहेर काढणार आहे, असं म्हणत सुरेश धस यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले. त्यामुळे येत्या काळात या दोन नेत्यांमधील संघर्ष आणखी तापणार असल्याचं दिसतंय. आता यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.